नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे. आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझ्याकडचे मेकअपचे प्रोडक्ट दाखवणार आहे. हा बघा, हा आला घेऊन. मी सगळे बास्केट मध्ये प्रोडक्ट टाकलेले आहेत, जे जे मी वापरते. खूप सारे आहेत, तर ते तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि एका ताईनी मला कमेंट केली होती, खूप वेळा कमेंट केली होती की तुझ्याकडचे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत ते दाखव. म्हणजे ठीक आहे सर, आज वेळ आहे मला, म्हणून विचार केला की आज तुमच्यासोबत माझ्याकडे कोणते कोणते मेकअपचे प्रोडक्ट आहेत ते दाखवते. आणि आजचे सगळेच प्रोडक्ट जे आहेत ते आपल्या बजेट प्रमाणे आहेत. आणि मी अशी मुलगी आहे की मला जास्त मेकअपवर खर्च करायला आवडत नाहीत, पण काही असे जे प्रोडक्ट आहेत तिथे मी खर्च करते. जसं की बोलाल फाउंडेशन कसं आहे, आपण कधी फंक्शनला वगैरे लावतो चेहऱ्याला, आणि जर मग फाउंडेशन लावल्यानंतर मग तो पूर्ण पांढरा पडला किंवा फुटला तर मग चांगलं नाही वाटत. म्हणून फाउंडेशन अशी गोष्ट आहे, म्हणजे अजून अशा 1-2 गोष्टी आहेत ज्याच्यावर मी खर्च करते. तिथे मी कंजूसपणा करत नाही. तर सगळे प्रोडक्ट आपल्या बजेट प्रमाणेच आहेत आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेल, त्यामुळे टेन्शन नाही. जर तुम्हाला कोणतं प्रोडक्ट आवडलं तर तिथे जाऊन तुम्ही ते परचेस करू शकता. तर सुरुवात करते आपल्या व्हिडिओला. तर मस्त कम्फर्टेबली बसलेली आहे मी स्टूल घेऊन आणि तुम्हाला प्रोडक्ट दाखवते माझ्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत ते. आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते मी तुम्हाला स्वस्तातले प्रोडक्ट दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि पहिले जे प्रोडक्ट मी दाखवणार आहे ते तुम्हाला स्किन केअरचे दाखवणार आहे. म्हणजे जर आपला चेहरा चांगला असेल तर त्याच्यावर तुम्ही कोणतेही प्रोडक्ट लावा, ते चांगलेच बसतात आणि चांगले सूट होतात तुम्हाला. मेकअप सुद्धा चांगला होतो. म्हणून पहिले आपली त्वचा चांगली असली पाहिजे, त्याच्यासाठी मी 1-2 प्रोडक्ट लावते. म्हणजे पहिले मी सिरम लावते. मी आधीच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मी चेहऱ्याला पहिले सिरम लावते सकाळी अंघोळ झाल्यानंतर. सिरम का लावते, कारण की आता आपलं जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या चेहऱ्यावर काळे डाग होतात, परत रिंकल्स यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे चांगलं सिरम तुमच्याकडे असायलाच पाहिजे, ज्याच्याने तुमची स्किन जी आहे ती चांगली राहील. तर हे जे आहे ते मम्मा अर्थचं व्हिटॅमिन सी वालं सिरम आहे. आणि त्याच्यानंतर हे लॉरेलचं ग्लायकॉलिक ऍसिडचं सिरम आहे. हे 2 सिरम मी तुम्हाला रेकमेंड नक्की करेन, खूप चांगले आहेत, मी वापरते. सकाळी उठल्यानंतर मी दोघांपैकी एक सिरम चेहऱ्याला नक्की लावते. ह्याच्याने माझी स्किन जी आहे ना ती चांगली होते. जे काही काळे डाग वगैरे आहेत ना ते कमी होतात, पूर्णपणेच जातात असं मी नाही सांगणार, पण हलके जे आहेत ना ते फेड ऑफ होऊन जातात. तर मग हे चांगलं आहे. आणि प्लस माझी स्किन सुद्धा सुधारते, टेक्स्चर वगैरे चांगलं होतं. तर हे सिरम मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. हे खूप चांगले आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली मिळेलच. त्याच्यानंतर सिरम लावल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. तर मॉइश्चरायझरचं हे तुम्हाला मी दाखवलं होतं. एवढा मोठा डब्बा मी आणून ठेवलेला आहे, म्हणजे 3-4 महिने तर आरामात हा डब्बा पुरतो. हे लॅक्मीचं पीच मिल्कवाला मॉइश्चरायझर आहे. माझी जी त्वचा आहे ती ऑइली आहे, म्हणजे माझ्या नाकावर वगैरे इथे जास्त ऑइल येतो. त्याच्यामुळे मी असे मॉइश्चरायझर लावते की ते लावल्याने माझा चेहरा अजून तेलकट नाही होणार, म्हणजे चिपचिप असं नाही होणार मला. म्हणून हे जे मॉइश्चरायझर आहेत ना ते नॉन स्टिकी आहेत, म्हणजे तेलकट तुमची त्वचा अजून होणार नाही. जर तुमची ऑइली स्किन असेल, तर माझी ऑइली स्किन आहे त्याच्यामुळे मॉइश्चरायझर मला खूप जपून वापरावे लागतात. त्याच्यानंतर हे निव्याचं सॉफ्टवालं लाईट मॉइश्चरायझर, हे सुद्धा खूप छान आहे. तर हे लावू शकता तुम्ही. हा मोठा डब्बा सुद्धा आहे आणि कधी मला ट्रॅव्हल करायचं असेल तर मी हा छोटा सुद्धा वापरते. तर हे लॅक्मी आणि निव्याचं मी वापरते. आणि अजून एक जी क्रीम आहे ती मी वापरते. ही सिंपल जी हायड्रेटिंग जेल क्रीम आहे, ही सुद्धा मी माझ्या चेहऱ्याला लावते. म्हणजे कधी कधी चेहरा पूर्ण असा ड्राय म्हणजे सुका पडतो, तेव्हा ही जेल आहे ना ती खूप कामाला येते. माझी ऑइली स्किन आहे, तुमची कोणती पण स्किन टाईप असो, पण ही जी क्रीम आहे ती सगळ्यांवर सूट होणारी आहे. एकदम लाईट वेट आहे, म्हणजे असं चेहऱ्याला काय लावले असं वाटणार नाही अजिबात. तर चांगली आहे, सिंपलची. आणि छोटंवाली आहे ही, अजूनही मोठे वगैरे येतात, पण मी तुम्हाला सांगते की जेवढं खर्च करायचं आहे त्या प्रोडक्टवर तेवढंच करते. पहिले छोट्यापासूनच सुरुवात करते. जर मला ते प्रोडक्ट आवडलं नाही तर मग एवढं मोठं घेऊन म्हणून घेतच नाही मी. मेन म्हणजे म्हणून कोणतंही प्रोडक्ट घ्यायचं झालं ना पहिले छोट्यापासून सुरुवात करा. जर तुम्हाला ते पसंत पडलं, तुमच्या स्किनला सूट झालं, तर तुम्ही मोठंवाला प्रोडक्ट घेऊ शकता. हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ना ते छोटे छोटे वाले क्वांटिटीमधले आहेत, तुम्ही मोठे सुद्धा घेऊ शकता. तर ही सुद्धा छोटी वाली आहे. किती ग्रॅमची आहे ही? 50 ग्रॅमची आहे, अजून सुद्धा येते. तर त्याच्यानंतर आपल्या मेकअपच्या पार्टकडे आपण वळूया. म्हणजे क्रीम, बीबी क्रीम, सीसी क्रीम, म्हणजे रोजच्या वापरामध्ये आपण या क्रीम वापरतोच. म्हणजे कुठे मार्केटला जायचं आहे किंवा ज्यांना जास्त मेकअप आवडत नाही ती लोक हे वाले जे क्रीम आहेत, बीबी क्रीम आहे, सीसी क्रीम आहे, ते लावू शकता.
पहिली जी आहे ती पॉन्ड्सची बीबी क्रीम आहे. ह्याच्यामध्ये शेड आहे तो नॅचरल आहे. म्हणजे ज्यांना एकदमच लाईट मेकअप करायचा आहे ते ही क्रीम वापरू शकता. एकदम नॅचरल वाटतो, म्हणजे असं मेकअप केल्यासारखं वाटत नाही, पण चेहरा जो आहे तो चांगला वाटतो एकदम. आणि ही लॅक्मेची सीसी क्रीम आहे. ही सीसी क्रीम थोडी फाउंडेशन टाईप सारखी आहे, थोडी जाड आहे, त्याच्यामुळे ही सुद्धा चांगली आहे. आणि आता नवीन आलेली आहे, त्यांची पॅकेजिंग चेंज झालेली आहे, तर ती मी घेतलेली आहे. मला आवडतात लावायला बीबी क्रीम, म्हणजे फाउंडेशनपेक्षा. जर मला फाउंडेशन लावायला, म्हणजे प्रत्येक वेळा आपण फाउंडेशन तर लावू शकत नाही ना, म्हणून ह्या बीबी क्रीम सीसी क्रीम मला आवडतात. तर ही नवीनवाली पॅकेजिंग आलेली आहे त्यांची. ह्याच्यामध्ये जो शेड मी वापरते तो आहे हनी, कारण की मी जास्त गोरी सुद्धा नाहीये आणि जास्त सावळी सुद्धा नाहीये, मीडियम आहे. त्याच्यामुळं हे जे शेड मला परफेक्ट होतात. ह्याच्यामध्ये नॅचरल शेड आहे. तर ज्यांना कोणाला मेकअप करायचा कंटाळा येत असेल किंवा जास्त मेकअपचे प्रोडक्ट लावायला आवडत नसतील तर तुम्ही हे बीबी क्रीम सीसी क्रीम नक्की ट्राय करू शकता. फाउंडेशनपेक्षा हे चांगले आहेत आणि स्वस्तामध्ये सुद्धा आहेत. ही 100 रुपयाच्या आतमध्ये आहे, ही सुद्धा 100 रुपयाच्या आसपासच आहे काहीतरी. तर बीबी क्रीम सीसी क्रीम हा एक बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते, फाउंडेशन दाखवते. फाउंडेशन तुम्ही बोलाल तर फाउंडेशनवर मी खर्च करते. जे प्रोडक्ट मला वापरायला आवडतात, म्हणजे कसं तुम्हाला सांगू मी, की असे जे प्रोडक्ट त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करते. कारण का हे प्रोडक्ट जे आहेत ना ते आपण वापरतो 5-6 महिने तर वापरतो. काही फंक्शन वगैरे असेल तर पार्लरला जाण्यापेक्षा आपण घरामध्ये जर चांगला फाउंडेशन वगैरे आणला तर मग बेस्टच आहे. तर मी तुम्हाला फाउंडेशन दाखवते. त्याची फाउंडेशनची प्राइस पण व्हॅरी करते. हे लॅक्मीचे जे आहे ते 150-200 रुपयाच्या आसपास तुम्हाला मिळेल. हे सुद्धा चांगलं आहे. पहिले मी हेच वापरायचे. ह्याच्यामध्ये शेड सुद्धा माझा जो आहे तो 02 आहे शेड. हे लॅक्मीचं एकदम बजेटवालं आपलं फाउंडेशन आहे. आधी मी हेच लावायचे. त्याच्यानंतर जर तुम्हाला चांगलं अजून फाउंडेशन हवं असेल तर तुम्ही हे मेबलिनचं फिटमीचं वापरू शकता. ह्याच्यामध्ये माझा शेड आहे 228, म्हणजे 228 माझा शेड आहे आणि ह्याचा कलर बघू शकताय. आणि असे फाउंडेशन लावायचे की चेहऱ्यावर लावल्यानंतर पांढरं नाही पडणार. आपली स्किन सारखाच शेड आपल्याला चूज करायचा आहे. तर मग 228 हा शेड माझ्या स्किनला परफेक्ट मॅच होतो. तर हा लॅक्मीचं फाउंडेशन आहे. त्याच्यानंतर मेबलिन फिटमीचं फाउंडेशन आहे. त्याच्यानंतर ममाअर्थचं फाउंडेशन आहे. तर सगळ्यात आवडणारं ममाअर्थचं फाउंडेशन आहे, कारण हे खूप लाईट वेट आहे. आणि दुसरी बॉटल आहे माझी, ही 2 बॉटल संपल्यात, म्हणजे ही ऑलमोस्ट संपायला आली, म्हणजे संपलीच, तुम्ही बघू शकताय. तर मी तिसरी बॉटल ऑर्डर करणार आहे, कारण एकदम लाईट वेट आहे आणि छान आहे हे फाउंडेशन. ह्याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो 06 आहे, अल्मंड ग्लो आहे. खूप खूप सुंदर आहे. जर तुम्हाला रोजच्या वापरामध्ये फाउंडेशन वापरायचं असेल, ते पण लाईट वेटवालं, तर मी ममाचं तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. खूप छान आहे फाउंडेशन. हे तिसरं फाउंडेशन. आणि जर तुम्हाला अजून चांगला मेकअप हवा असेल, म्हणजे 4-5 तास टिकणारं फाउंडेशन हवं असेल, पण त्याची प्राइस पण तशी आहे. हे आहे मेबलिनचं सुपर स्टे वाला फाउंडेशन आहे. हे थोडं हाय कव्हरेज वाला फाउंडेशन आहे, पण जर तुम्ही या फाउंडेशनला एकदा लावलात तर 4-5 तास काहीच बोलू नका. तुम्ही जर चेहरा जसाच्या तसा राहणार आहे. जर तुम्हाला घाम आला तरी सुद्धा हे फाउंडेशन उठणार नाही किंवा फाटणार नाही. याची क्वालिटी, म्हणजे क्वालिटीच बोलू शकतो, खूप छान आहे. याचा पण शेड जो आहे माझा 228च आहे, पण याची प्राइस थोडी जास्त आहे. हे 900 रुपयाचं फाउंडेशन आहे. हे फाउंडेशन मला वाटलं कसं येईल आणि कसं नाही. मी ऑनलाईनच घेतलेलं आहे, पण परफेक्ट मॅच होतो माझ्या स्किनला. प्लस खूप वेळा राहतो हा फाउंडेशन. माझ्या बहिणीला, आईला सुद्धा मी हेच फाउंडेशन लावते, कारण की त्यांना पण कुठे फंक्शनला जायचं झालं तर हे फाउंडेशन बेस्ट आहे गाईज. तर तुम्हाला चांगलं फाउंडेशन घ्यायचं असेल तुम्ही हे नक्की घेऊ शकता. हाय कव्हरेजवाला फाउंडेशन आहे. नाहीतर तुम्ही मेबलिनचं पण आहे, लॅक्मीचं आहे, ममाचं आहे. तर हे 4 फाउंडेशन मी तुम्हाला नक्की रेकमेंड करीन. खूप छान आहेत. तर फाउंडेशन झाले. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला फाउंडेशन सेट करण्यासाठी लूज पावडर सांगेल. ही रोजच्या वापरात तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला काहीच करायचं नसेल. जसे मी मेकअप करते की मी मॉइश्चरायझर सिरम वगैरे लावल्यानंतर नुसती फक्त ही पावडर लावते, घरी असते त्यावेळेला. तर ही पॉन्ड्सची लूज पावडर आहे, म्हणजे फेस पावडर आहे. 2 वेगवेगळे शेड आहेत. हा पिंक आहे आणि हा आपला क्रीम कलर सारखा आहे. पण हा जो शेड, जे गोरी माणसं आहेत त्यांनी हा शेड नक्की लावा. थोडासा पांढरा आहे ह्या, आणि मला हा शेड परफेक्ट मॅच होतो. चांगले आहेत. 120 रुपयाला एक डब्बा काहीतरी आहे. त्याच्यानंतर अजून ज्या पावडर आहेत माझ्याकडे, ती लॅक्मीची लूज पावडर आहे. ही सुद्धा छान आहे. आणि ही आहे ब्लू हेव्हनची लूज पावडर. पावडर जी अशी आहे ती खूप जास्त कामाला येते. तुम्ही बीबी क्रीम लावा नाही तर फाउंडेशन लावा,
त्या फाउंडेशनला बेबी क्रीमला सेट करण्यासाठी तुम्हाला या लूज पावडर हव्यात. तर या पॉन्ड्सच्या आहेत, ब्लू हेव्हनची आहे आणि लॅक्मीच्या आहेत. खूप छान या लूज पावडर आहेत. प्रॉपर तुमचं फाउंडेशन वगैरे सेट होतं. तर या 4 पावडर माझ्याकडे आहे. तर 4ही खूप छान आहेत आणि बजेट फ्रेंडली आहेत मेन म्हणजे. त्याच्यानंतर ना मी तुम्हाला सनस्क्रीन दाखवायला विसरले. ही ग्लो अँड लवलीची सनस्क्रीन आहे आणि ही जी आहे ती मम्माअर्थची सनस्क्रीन आहे. ज्यांना कोणाला सनस्क्रीन लावायला आवडतं, या 2 खूप चांगल्या आहेत. मी दोन्ही वापरते, छान आहेत. तुम्ही मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावू शकता. सनस्क्रीन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की आता उन्हाळा चालू झालेला आहे, खूप जास्त कडक ऊन लागतं. त्यामुळे स्किनला आपल्या प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन डेफिनेटली लावायची आहे. तर ही जी आहे ती 100 रुपयाला काहीतरी आहे आणि मम्माअर्थची जी आहे ती काहीतरी 200 काही 300 रुपयाला काहीतरी आहे. याची प्राइस मला इथे दिसत नाहीये. तर या 2 सनस्क्रीन मी डेफिनेटली लावते. त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल सुद्धा माझ्याकडे आहे. कधी मला काहीच लावायची इच्छा नाही तर फक्त मी ॲलोवेरा जेल लावते चेहऱ्याला. खूप छान आहे. पतंजलीची ॲलोवेरा जेल आहे. मोठीच घेतलेली आहे का मी जास्त लावते. कधी कधी केसांना सुद्धा लावते मी, त्यामुळे मोठी क्वांटिटी घेतलेली आहे मी. तर ही ॲलोवेरा जेल आहे, प्लेनवाली आहे. नाहीतर अजून चंदनवाली पण ॲलोवेरा जेल मिळते, पण मला प्लेनवाली चांगली वाटते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेन प्रोडक्ट दाखवायचं विसरलेच, फेअर अँड लवली. फेअर अँड लवली सुद्धा मी लावते, माझ्याकडे आहे. मोठंवालं ट्यूब आहे. ही नवीनवाली फेअर अँड लवली मी घेतलेली आहे. फेअर अँड लवली सुद्धा मला आवडते, लहानपणापासून लावत आलेली आहे. तर मग ही सुद्धा लावते मी कधी बाहेर जायचं झालं तर. आणि त्याच्यावर आपली पावडर लावायची. पावडर म्हणजे आपली पॉन्ड्सची पावडर जी आहे ती लावते. तर ही सुद्धा छान आहे आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं रिन्यू केलेलं आहे. म्हणजे ही लावल्यानंतर तुमचा चेहरा थोडासा गोरा होईल आणि त्याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स आहेत. म्हणजे ही जी क्रीम आता क्रीम प्लस सिरम झालेला आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर मी डीमार्टला गेले होते तेव्हा मला ही फेअर अँड लवली दिसली, तेव्हा मी ही घेतली आणि का मला आवडते. फेअर अँड लवली पहिल्यापासूनच लावायला आवडते. म्हणजे आता फेअर अँड लवली तिचं नाव आता ग्लो अँड लवली झालेलं आहे. तर तीच ती आपल्यासाठी फेअर अँड लवली. नाव एकदम तोंडामध्ये बसलेलं आहे फेअर अँड लवली. तर ही एक आहे ती दाखवायची मी विसरले तुम्हाला. आणि कॉम्पॅक्ट पण मी दाखवायला विसरले पहिले. कॉम्पॅक्ट जे आहेत हे मेबलिनचं कॉम्पॅक्ट आहे आणि फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट आहे. म्हणजे जर तुम्ही ही लूज पावडर वापरली नाहीत तर तुम्ही हे कॉम्पॅक्ट वापरू शकता. ह्याच्यामध्ये शेड बघू शकताय, माझ्या स्किनला मॅच होईल असंच घ्यायचं. जर तुम्ही सावळे असाल तर गोरेवाले असे जे कॉम्पॅक्ट अजिबात घ्यायचे नाही. हा जो कलर आहे बघा कसा एकदम थोडासा क्रीम कलर सारखा आहे, म्हणजे आपल्या स्किनवर मॅच होईल. नाही तर कधी कधी पांढरेवाले पण कॉम्पॅक्ट आहेत, त्याच्यामुळे चेहरा पूर्ण पांढरा होऊन जातो. तर असे फाउंडेशन घ्यायचे कॉम्पॅक्ट आपल्याला घ्यायचे आहे. तर हे 2 कॉम्पॅक्ट आहेत माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर काजळ मी जास्त करून काजळ नाही लावत, पण 1-2 काजळ असतात माझ्यासोबत, पण चांगल्या ब्रँडचे ठेवते कारण का माझे जे डोळे आहेत ते खूप जास्त सेन्सिटिव्ह आहेत. त्यामुळे काजळ मी जरा जपूनच लावते. तर हे प्लमचं काजळ आहे. ज्यांना कोणाला काजळ आवडतं ते तुम्ही वापरू शकता. हे प्लमचं जे काजळ आहे ते माझ्या डोळ्यांना सूट होतो म्हणून मी दुसरे कुठल्या ब्रँडचे जास्त वापरत नाही. हे प्लमचं काजळच मला खूप जास्त आवडतं आणि सेफ आहे मेन म्हणजे डोळ्यांना. का मी काजळ लावताना पूर्ण रडते अशी, एवढे माझे डोळे सेन्सिटिव्ह आहेत. तर हे प्लमचं मला एक आवडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे लॅक्मीचं लायनर आहे जे सगळ्यांनाच आवडतं लावायला, मला सुद्धा आवडतं. ह्याचं पॉइंट खूप छान आहे, पटकन असं लायनर बसतं. तर ह्याची पण किंमत 80 रुपये काय 90 रुपये आहे, पण छान आहे हे, मला आवडतं. पहिल्यापासूनच मी लावते हे, माझ्या दीदीला सुद्धा आवडतं. त्याचं पॉइंट खूप छान आहे आणि क्वांटिटी पण खूप जास्त येते आणि पूर्ण काळा कलर आहे. तर हे एक लायनर माझ्याकडे आहे. आणि ज्यांना कोणाला डार्क सर्कल्स जास्त असतील त्यांनी कन्सिलर नक्की वापरा. तर माझ्याकडे हे ममाअर्थचं कन्सिलर आहे. हे फाउंडेशन लावल्यानंतर डार्क स्पॉट हाईड करण्यासाठी. आणि हे स्वीज ब्युटीचं कन्सिलर आहे. हे 2 कन्सिलर माझ्याकडे आहेत, मी लावते. कधी कधी ना हे डार्क स्पॉट जरा लपवण्यासाठी हे कन्सिलर खूप जास्त कामाला येतात. तर हा ममाअर्थचा कन्सिलर आहे आणि स्वीज ब्युटीचा कन्सिलर आहे, तो नक्की लावते. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवीन मास्कचं हे फेस पॅलेट. म्हणजे ज्यांना कोणाला ब्लश वगैरे लावायला आवडतं, म्हणजे आजकालच्या मुलीला, म्हणजे माझ्यासारखी जी मुलगी त्यांना हे ब्लश वगैरे लावायला आवडतं. ब्लश आहे, हायलायटर आहे, त्याच्यासाठी मी हे मास्कचं फेस पॅलेट यूज करते. जर तुम्हाला ब्लश लावायचं नसेल तुम्ही ह्याचा उपयोग डोळ्यांसाठी पण करू शकता, म्हणजे आय शॅडो सुद्धा लावू शकता. आणि हे एक आय शॅडो पॅलेट आहे, तुम्हाला मी नक्की रेकमेंड करीन. हे हिलरी डोडाचं हे पॅलेट आहे, काय बरं आय शॅडोचं पॅलेट आहे. ह्याच्यामध्ये सगळे कलर आहेत. म्हणजे तुम्हाला फंक्शन जायचं असेल, कुठेही जायचं असेल तर तुम्हाला आय शॅडोचं फक्त एकच पॅलेट हवं, म्हणजे हे हिलरी लोडाचं. कारण की ह्याच्यामध्ये ना सगळे कलर आहेत जे आपल्या साडीवर मॅचिंग लागतं आपल्याला
कलर ते सगळे आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काहीच करता येत नाही, लावता येत नाही तर माझ्यासारखी मी कधी कधी कंटाळा करते आयशॅडोज लावायचा. फक्त हा गोल्डन कलर आहे ना तो फक्त डोळ्यांना लावायचा की झालं आयशॅडोचं काम. तर हे एक पॅलेट नक्की तुमच्याकडे असायला पाहिजे, खूप जास्त कामाला येतं. तर हे 2 पॅलेट आहेत माझ्याकडे जे मी ठेवलेले आहेत. आणि ब्रश सुद्धा आहेत, अजून ब्रश आहेत पण हे 2 ब्रशच मी जास्त वापरते. हे मास्कचे ब्रश आहेत. जर तुम्हाला ब्रशमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ब्रशमध्ये सुद्धा करू शकता. हे मास्कचे 8 ब्रश टोटल 500 रुपयाच्या आसपास काहीतरी आहेत, पण ह्यांची क्वालिटी खूप चांगली आहे. तर मी हे मास्कचे ब्रश वापरते. हा फाउंडेशन ब्रश आहे फाउंडेशन लावण्यासाठी, आणि हे हायलायटर ब्लश वगैरे लावण्यासाठी. हे 2 मेन ब्रश मी वापरते. अजून आहेत पण तेवढ्या त्याचा वापर करत नाही मी, पण हे 2 ब्रश मी नेहमी वापरते. जर इन केस तुम्हाला ब्रश आवडत असतील तर तुम्ही हे मास्कचे ब्रश नक्की ट्राय करू शकता. टोटल 8 ब्रश येतात, पण आता सध्या माझ्याकडे 2च आहेत, बाकी कुठे आहेत ते दिसत नाहीत ते आहे. त्याच्यानंतर फाउंडेशन लावण्यासाठी हे ब्युटी ब्लेंडर आहे. हे कलर बारचं ब्युटी ब्लेंडर आहे. मी गेल्या 3-4 वर्षी हा एकच ब्युटी ब्लेंडर वापरते. मला हा एवढा आवडतोय. क्वालिटी खूप छान आहे. 50-60 रुपयाला काहीतरी मिळतो हा, पण क्वालिटी एक नंबर आहे. आणि मेन म्हणजे मी मुद्दाम काळा कलर घेतला आहे, तर मग असं वेगळ्या गुलाबी लाल वगैरे कलरचा कारण त्याच्यावर जर फाउंडेशन चिकटलेलं दिसलं की तो एकदम खराब वाटतो आपल्याला. पण हे काळा कलर कसा दिसायला एवढं काही वाटत नाही, त्याच्यामुळे रोज धुवून ठेवायचा असतो असं काय नाही. पण हे काळा कलर बघायला जरा बरं वाटतं. तर हा कलर बारचा ब्युटी ब्लेंडर आहे. हा खूप चांगला आहे, ज्याने फाउंडेशन परफेक्ट बसतं. तर हे एक दाखवायचं होतं. त्याच्यानंतर हे प्रायमर दाखवायचं राहिलं मी, म्हणजे काय बोलतात फाउंडेशन लावण्याच्या आधी तुम्ही हे प्रायमर नक्की वापरा, जेणेकरून तुम्हाला जर पोर्स म्हणजे ब्लॅकेट्स व्हाईट्सचा प्रॉब्लेम असेल, नाही तर कधी कधी फाउंडेशन लावल्यानंतर आपला जो फाउंडेशन आहे तो फुटतो, कधी कधी जास्त व्हाईट होऊन जातो आणि पॅचेस वगैरे येतात. पण ते न होण्यासाठी किंवा जास्त काळ आपला फाउंडेशन मेकअप टिकण्यासाठी तुम्हाला हे प्रायमर वापरायचं आहे. हे इनसाइडचं 3-in-1 प्रायमर आहे. ह्याच्यामध्ये ऑइल फ्री आहे, ह्याने सांगितलेलं आहे, लॉंग लास्टिंग आहे. मी वापरते हे जेलवालं, एकदम जेल आहे याच्यामध्ये, काढून नाही दाखवत आहे, जेल आहे एकदम ट्रान्सपरंट वाली. तर हे लावते, आणि हे लावल्यानंतर ना चेहरा एकदम स्मूथ होणार. आणि ह्याच्यावरती जर तुम्ही फाउंडेशन लावलं तर जास्त काळ तुमच्या चेहऱ्यावर टिकतो. तर हे प्रायमर नक्की वापरायला पाहिजे. अजून खूप सारे प्रायमर आहेत, पण मी जे वापरते तुम्हाला ते दाखवते. मी हा इनसाइडचा प्रायमर वापरते. त्याच्यानंतर आयब्रो पेन्सिल एक असते माझ्यासोबत, ती ही स्विस ब्युटीची आहे. हा स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल आहे, आणि तिच्या समोर असा ब्रश सुद्धा आहे, म्हणजे असं कोम करण्यासाठी, आणि काळा कलरचा आहे. कारण माझे जे आयब्रोज आहेत ते काळे आहेत, नाही तर काही काहींचे थोडेसे ब्राऊन वगैरे असतात, पण माझे काळे आहेत, त्यामुळे मी काळ्या कलरची पेन्सिल घेतलेली. ही 50-60 रुपयाला काहीतरी मिळते, पण छान आहे. मी 2-3 वर्ष हीच वापरते. आणि शार्पनर तर आपल्याकडे असलेला शार्प करायचं की झालं, पण खूप छान आहे, वॉटरप्रूफ आहे मेन म्हणजे. आणि त्याच्यानंतर लिपस्टिक जेवढा दाखवू तेवढा कमी आहेत. माझ्याकडे खूप सारे लिपस्टिक आहेत, पण ज्या मी मेन वापरते ते तुम्हाला दाखवते मी. आणि ह्याच्या सगळ्यांची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या खाली, म्हणजे सगळ्याच प्रोडक्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेलच. लिपस्टिक माझ्याकडे खूप सारे आहेत, पण मोस्टली मी जास्त वापरते ती ही लिक्विड लिपस्टिक आहे, ह्याची मेबलिनचीच आहे. ही खूप छान आहे, जास्त काळ राहते, म्हणजे दिवसभर सुद्धा ही लिपस्टिक राहू शकते. त्याच्यानंतर रेनेची लिपस्टिक आहे, जी मी आता लावलेली आहे ती आहे, खूप छान आहे रेनेची. आणि नंतर ज्या आहेत त्या ममाच्या लिपस्टिक आहेत, अजून खूप साऱ्या लिपस्टिक आहेत ममाच्या. तर हे 3 शेड मी जास्त करून वापरते. आणि दुसरं बोलाल तर हा शुगर पॉपचा एक हे आहे आपला, काय बोलतात ते विसरले मी, लिप बाम आहे. हा शुगर पॉपचा एक लिप बाम घेतलेला आहे, स्ट्रॉबेरी आहे, म्हणजे थोडंसं ओठ जरा आपले गुलाबी गुलाबी वाटत म्हणून स्ट्रॉबेरी कलर घेतलेला आहे. तर दॅट्स इट. हे सगळे प्रोडक्ट माझ्याकडे आहेत. व्हिडिओ खूप मोठी झाली असेल मे बी, मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट माझ्याकडचे दाखवले, केवढे माझ्याकडे आहेत ते. आणि मी जे वापरते ते प्रोडक्ट सगळे आपल्या बजेटच्या आसपासच आहेत, त्यामुळे टेन्शन. आणि मी पण असेच प्रोडक्ट घेते की माझ्या बजेटमध्ये बसतील असे. मला मेकअपची आवड आहे. जर तुम्हाला माहित असेल तर माझं हिंदी चॅनल सुद्धा आहे, तिथे मी हिंदीमध्ये मेकअपच्या व्हिडिओज वगैरे टाकते, त्याच्यामुळे सगळे मेकअपचे प्रोडक्ट माझ्याकडे आहेत. जर तुम्हाला अजून काही मेकअपच्या रिलेटेड गोष्टी बघायच्या असतील मराठीमध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की ह्याच्यावर व्हिडिओ बनव, तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. पण अजून खूप साऱ्या मेकअपच्या व्हिडिओज माझ्या हिंदी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्या चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेल. संगीता पाटील म्हणून टाकलात ना की तुम्हाला माझं हिंदी चॅनल दिसेल,
आणि संगीता पाटील ब्लॉग हे मी आपलं मराठी चॅनल ओपन केलेलं आपल्या मराठी माणसांसोबत बोलण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी. पण खूप जणी मला मेकअपच्या रिलेटेड कमेंट टाकतात की ताई तू दाखव मेकअप कसं करते. त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ बनवली. तर ताईने मला खूप वेळा कमेंट केली होती की तू कधी दाखवणार आहेस. तर फायनली तुमच्यासाठी मी आज व्हिडिओ घेऊन आले. आणि अजून खूप सारे मेकअपच्या रिलेटेड, प्लस मी खूप सारी शॉपिंग सुद्धा करत असते ऑनलाईन. बोला, हे ड्रेस सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेला आहे. तर ड्रेस हॉल वगैरे काय बघायचं असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, त्यावर व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो, बाय बाय.